तर पब्लिक आज का नाही आमच्या गावात क्रिकेटच्या मॅचेस होत्या. मग आपली बाकी सगळी कामं झाल्यानंतर खांद्यावर टावेल टाकला आणि निघालो डायरेक्ट आपल्या ग्राउंडकडे. गेल्या 4-5 दिवसापासून कमिटीने आपल्या माळात एक चांगलं ग्राउंड बनवलंय. बाहेरून येणाऱ्या पण टीमांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला. जवळजवळ 30 ते 35 टीमा नोंद झालेल्या. सगळ्या मॅचेसचे आयोजक लक्ष्मण दादा पण आलेले मॅच बघायला. गावातल्या बारक्या पोरापासून मोठ्या माणसापर्यंत सगळीजण इथं हजर होती. आज ग्राउंडवरल्या सगळ्या पोरांसाठी लक्ष्मण दादांनी वडापाव मागवलेले. मग भाऊन वडापाव खाऊन पहिल्यांदा पोटाला आधार दिला. विनिंग प्राइस तर आहेच, त्याचबरोबर जिंकणाऱ्या टीमला ट्रॉफी सुद्धा भेटणार होती. तर भाऊ आता सध्या आपल्या ग्राउंडवरचं पाणी संपलंय, पाण्याला जार घेऊन आलोय. भाऊने आंब्याखाली पाणी आहे. पिक आंबा घाला पाडाचा एक एवढा गोड आंबा आहे ना, काय बोलायचं तू. झाडाला पिकलेला आता खाली वरनं पडलाय, इथे भेटला म्हणून. आता या अर्ध्या टीमा खेळून झालेल्या, अजून अर्ध्या टीमा बाकी होत्या. ग्राउंडवर आलो तर उन्हाचा कडाका असला बेकार लागत होता, काय बोलायचं नको. त्यामुळे ग्राउंडवरनं घरी आलो, जीवन डायरेक्ट झोपलोच. रात्री रातभर आपल्या उसाला पाणी धरलेलं, त्यामुळे रात्री काही झोप झाली नव्हती. त्यामुळे मला आता निबार झोप आलेली. एक चांगली गजगजी झोप पूर्ण झाल्यानंतरच उठलो. रविवार असल्यामुळे आज जिमला सुट्टी आहे, त्यामुळे भाऊ आज ब्लॅक कॉफी नाही, डायरेक्ट म्हणतो कोल्ड कॉफीच पिऊया. त्यामुळे कॉफी पावडर, दूध, बर्फ आणि थोडीशी साखर मिक्सरच्या भांड्यात टाकून गारा फिरवून घेतली. कोल्ड कॉफी पिऊन आपला दिवस संपला. भाऊन भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.